तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील श्री गुलालशेष महाराज संस्थान मनपदा जुने येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुवार दिनांक 18 डिसेंबर ते रविवार 21 डिसेंबर 2025 पर्यंत हरिभक्त परायण श्री गजानन महाराज येरोकार यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा यात्रा महोत्सव तथा महाप्रसादाचे आयोजन केले आहे। तरी या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। रामकृष्ण हरी। मी गणेश पाथरीकर, मनपदा, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला इथून बोलत आहे। श्री गुलालशेष महाराज जागेश्वर महाराज यात्रा महोत्सव पौष शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून सुरुवात होत आहे आणि या ठिकाणी बरेच वर्षापासून यात्रा महोत्सव सर्व गावकरीच्या वतीनं आम्ही आयोजित करीत आहोत आणि या कारणास्तव रामायण कथा या ठिकाणी घेतलेली आहे। रामायण कथा वाचक गजानन महाराज येरोकार हे आहेत आणि या ठिकाणी हे जे स्थळ आहे हे स्थळ फार जुनं स्थळ आहे आणि या जुन्या स्थळाचं आम्ही सर्व गावकऱ्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे आणि या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त एक श्रद्धेने येतात आणि श्रद्धेने आल्यानंतर त्यांना हे जे देवता आहे हे मात्र आशीर्वाद देऊन त्यांचे सर्व जे काही दुःख असतात ते सर्व निघून जातात आणि ते मात्र या ठिकाणी सर्व सेवा देतात आणि या ठिकाणी बरेच असे उत्सव सुद्धा होत असतात। तसेच यावर्षी दिनांक 21/12/2025 रोज रविवार या दिवशी भव्य यात्रा सुद्धा या ठिकाणी होत आहे आणि त्या दिवशी काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण रामभाऊ महाराज उन्हाळे यांचे सुद्धा आहे आणि मी सर्वांना एक विनंती करतो की जे सर्व भाविक भक्त आहेत पंचक्रोशीमध्ये इतर ठिकाणी त्यांनी या ठिकाणी दर्शनाकरता सर्व महाप्रसाद घेण्याकरता येण्याची कृपा करा आणि आपली सेवा सुद्धा द्या। रामकृष्ण हरी। मी गजानन महाराज येरोकार, रामकथाकार। या मनपदा ग्रामवासी इथं मला या गावकरी मंडळीकडून आग्रहाचे निमंत्रण आणि इथं रामकथा करण्याची मला संधी दिली। सुंदर असं ठिकाण आहे हे। जागेश्वर भगवान या ठिकाणी विराजमान आहेत। गुलालशेष महाराजाचं सुंदर असा मंदिर आहे, परिसर आहे। सुंदर प्रकारे हा सोहळा सगळे गावकरी मंडळी पंचक्रोशी खूप तनमन धनाने सहकार्य करतात आणि त्याच प्रकारे मला सुद्धा इथं रामकथा करण्याची संधी मिळाली। मी मला धन्य समजतो आणि होईल तेवढा सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी मला भगवान जागेश्वर भगवान सद्बुद्धी देव, जन्मोजन्मी हेच माझ्याकडून घडावं अशी मी भगवंताच्या चरणी विनंती करतो। काय सांगणार भाविकांना येणाऱ्या यात्रेसंदर्भात? या ठिकाणी येऊन सर्वांनी सहकार्य करायचं आहे। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशा प्रकारे सर्वांनी मदत करा। या ठिकाणी या, ज्याच्याकडून जे सेवा होईल त्यांनी ते करावी आणि सेवेचं फळ हा भगवान देतो। अशा प्रकारे इथं खूप समाधान वाटते आल्यानंतर या ठिकाणी, म्हणून सगळ्यांनी यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी आग्रहाची विनंती सगळ्या मंडळींना करतो। भाविकांनी येथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा।